माझे नाव मोनिका कजरी जाधव. माझ्या गावाचे नाव जीवनदीप शैक्षणिक महाविद्यालय गोवेली. हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहती. हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहती. मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहती. मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहती. जातीना धर्मांतर विषमतेचे नाव नसे. जातीना धर्मांतर विषमतेचे नाव नसे. स्त्रियांनाही सन्मान आणि कायद्याचे राज्य असणारा असा जागतिक महासत्ता गणला जाणारा माझा भारत माझ्या स्वप्नातील असे. असा माझा स्वप्नातील माझा भारत असे. सन्मान्य ऑनलाईन व्यासपीठ आणि श्रोत्यांनो, माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे माझ्या स्वप्नातील भारत. मित्रांनो, होय, माझ्या स्वप्नातील भारत हा खरंच खूप अनोळखा होता. जणू काही तो हिरवाईने नटलेला होता. अन्याय अत्याचार त्याला तिथले कसलाही थारा नव्हता. भ्रष्टाचार मुक्त तो व्यसन मुक्तही होता. नवनवीन संशोधनात तो रमलेला होता. प्रत्येक बाजी तो जिंकत होता. समता, ममता, बंधुता आणि प्रेमाने तो तुरुंब भरलेला होता. स्वच्छतेच्या आणि देशप्रेमाच्या लख प्रकाशात तो गुन्हा गोविंदाने नांदत होता. तो गुन्हा गोविंदाने नांदत होता. असा माझा भारत माझ्या स्वप्नात होता. असा माझा भारत माझ्या स्वप्नात होता. मित्रांनो, ज्या माणसाने भारताला भारत नाव दिलं तो माणूस खरं तर महान असला पाहिजे. कसा आहे तर आपल्या भारताचा इतिहास? तर आपल्या भारताचा इतिहास हा दिल्लीचा तख्ता फोडणारा भारत, विजय फडकवणारा भारत. संतांनी देशावर प्रेम करायला शिकवलं तर विजयासारखं कोसलून जायला शिकवलं. असा आहे माझ्या भारताचा इतिहास. माझ्या भारताचा इतिहास हा साधा सुद्धा इतिहास नसून तो घोड्याच्या टप्पापासून तर शिवरायांच्या तलवारीपर्यंत, शिवरायांच्या तलवारीपासून तर बाबासाहेबांच्या लेखणीपर्यंत, महात्मा फुलेंच्या समतेपासून तर शाहू महाराजांच्या ममतेपर्यंतचा इतिहास आहे. कारण असा माझा भारत आहे. भारत नावातच भारताची संपूर्ण ओळख आहे. संदर्भ देण्यामागचं कारण हेच की आपल्या माणसाचं आयुष्य विशिष्ट चौकटीमध्ये बंदिस्त असते. काही चौकटी ह्या भिंतींच्या, कागदाच्या तर कागदाच्या असतात. भिंतींच्या चौकटी विविध रंगाने रंगवलेल्या रंगांची रांगोळी काढली जाते, तर कागदाच्या चौकटीसमोर सुंदर विचारांची नक्षी रेखाटली जाते. तर कागदाच्या चौकटीसमोर टिपक्यांची, वेदनांची, संकटांची रांगोळी रेखाटली जाते, ज्यावर हजारो जखमल्या अशा थोरांचे प्राण गेलेल्या रंग शारलेले जातात. असा माझा भारत आहे. माझ्या भारत हा लाखो करोडांच्या नसानसात आणि रक्ताच्या थेंबाथेंबात वसून राहिलेला असा माझा भारत आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा श्वास असलेला असा माझा भारत आहे. माझा भारत हा प्रत्येक नागरिकाचा श्वास आहे, परंतु जगण्याचा तो आता ध्यास आहे, असा आपण प्रत्येकजण म्हणू शकतो. परंतु ह्या सोन्याचा धूर निघत असलेल्या भारत देशाला कोणाची तरी दृष्ट लागली हो, आणि विषमता, समता, बंधुता याने संपूर्ण भरलेला माझा भारत कुठेतरी दबत चालला आहे. विषमतेने, भ्रष्टाचाराने, गुन्हेगारीने, बेगारीने या संपूर्ण सुफलम सफलम देशाचीच वाट लावली हो, आणि हा विषय देण्याची वेळ संयोजकांवर आली. किती सुंदर कल्पना! माझ्या स्वप्नातील भारत. तर कसा आहे माझ्या स्वप्नातील भारत? तर माझ्या स्वप्नातील भारत हा चारित्र्य संपन्न सुतीवंतांचा देशसंचार देशभक्तांचा असेल. ज्या राष्ट्राचे चरित्र श्रेष्ठ असते ते राष्ट्र जगात एक नंबर असते. ज्या राष्ट्राची सांस्कृतिक प्रामाणिकपणा ठायी ठायी असतो तो देश जगामध्ये नंबर 1 असतो. अगदी असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत. परंतु आज आपल्या जगाची अवस्था फार वाईट झाली आहे हो. आपल्या देशाचं नाव कुठंतरी कोणीतरी धुलीला मिळवत चालले आहे. जातीवाद आणि भ्रष्टाचार ह्या 2 कारणांमुळे आपल्या देशाची जगामध्ये बदनामी होत आहे. तर माझ्या स्वप्नातील भारत हा मानवता हा खरा धर्म असेल, आणि आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक जरी राहत असले तरी त्यांच्यात रक्ताचे नाते नसले तरी काळजाचे, हृदयाचे नाते असेल. असा असेल माझ्या स्वप्नातील भारत. संकटांच्या वेळी एकजुटीने आणि एक संघर्षाने काम करून ते अतिरेक्यांचा हात मुलापासून छाटतील आणि आपला भारत देश उभा करतील. असा असेल माझ्या स्वप्नातील भारत. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारत नाजूक अली गर्भातील कोशात फुटली जाणार नाही, आणि कोणत्याही स्त्रीकडे वाकडे पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवताना छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो सुंदर वदले शिवछत्रपती. हे वाक्य इथल्या प्रत्येक तरुणासाठी आकर्षक ठरेल आणि ते असे वागतील.
असं मला वाटते. घाबरू नको कर्जाला, भय चिंता फासावर टाक. घाबरू नको कर्जाला, भय चिंता फासावर टाक. जीव एवढा स्वस्त नाही, सरकारला ठणकावून सांग. असं बोलणारा माझ्या भारतातील नागरिक असावा, असं माझं स्वप्न आहे. 2020 मध्ये भारताला महासत्ताक बनवण्याचे स्वप्न माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलं. या स्वप्नाचा धागा बनून आज आपल्या भारताने कृषी, उत्पादन, संरक्षण या क्षेत्रामध्ये काम करावं आणि पाण्याची टंचाई, दुष्काळ कायमची दूर करावी, असं मला आशा बाळगू राहिली. मित्रांनो, माझा भारत कुठेतरी सोन्याच्या धुरामध्ये होता, पण आज कुठे मातीच्या धुळामध्ये दिसतोय हो. पण माझ्या स्वप्नातील भारताची न्यायदेवतेच्या डोळ्यावर जरी पट्टी असली तरी ती आणली नाही. ती न्यायप्रियच आहे, कारण तिच्या हातामध्ये असलेलं समतोल तराजूचं माप. माझ्या स्वप्नातील भारतातील नागरिक हा रस्त्यावरील खड्डे खोदणारा नव्हे, तर तो बुजणारा असेल. निवडणुकीच्या वेळी लोकांचे मने पैशाने नव्हे, तर हृदयाने जिंकलेली असतील. असा माझ्या स्वप्नातील भारत असेल. माझा नागरिक हा प्रत्येक शासनाच्या विरोधात नव्हे, तर शासनाच्या सोबत उभा राहून काम करेल आणि एकजुटीने. हे मला आज दिसून आलं, कारण कोरोनाच्या कंडिशनमध्ये लॉकडाऊन असताना प्रत्येकाने आपली कर्तव्य आणि आपल्या सुरक्षेची जाण ठेवून लॉकडाऊन कार्य पार पाडलं आणि आताही तीच कंडिशन आली आहे, तर प्रत्येकाने आपलं कार्य पार पाडेल अशी आशा बाळगते. मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाने लॉकडाऊनचं कार्य पार पाडत असताना खूप मोलाचं असं कार्य केलं आहे. इथले दिवस रात्र झटत असलेले पोलीस, वकील, डॉक्टर, कर्मचारी यांसारख्या आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र कार्यरत आहेत. आपल्या भारताने 150 वर्षापूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपला एकत्मता दाखवून आपल्या भारताला स्वातंत्र्य केलं. त्याच एकत्मताची आज खरीखुरी गरज आहे. कोरोनाच्या लहरीमध्ये एकजुटीने दाखवायची आहे. एकत्र राहू नये, तर एकजुटीने आपण कोरोनाला हरूच तर काय, लढू सुद्धा त्याच्यासोबत. मी माझा भारत घडवताना तमाम पिढीला एवढंच आवाहन करेन की तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहालाही कवेत घेण्याची. तुमच्या नजरेत तडप आहे मृत्यूलाही घाबरवण्याची. अरे आव्हान द्या त्या आभाळाला पुन्हा एकदा लढवण्याचं आणि तुमच्या माझ्या संपूर्ण भारत देशामध्ये नवीन एकदा सोन्याचा धूर निघू द्या. जय हिंद, जय भारत. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.